नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं. सध्या आपण घनसोलीमध्ये आहे, बघू शकता. आपला घनसोली स्टेशनचा रोड आहे. ह्या साईडला स्टेशन आहे आणि इकडे आपल्या घराचा रोड. म्हणजे साधारण आपल्या घराच्या जवळच आपण लोडिंगसाठी आलेलो आहे. 500 मीटरच्या अंतरावर आहे घनसोलीवरतून आपल्या घरापासून लोडिंग करायचं आहे. आणि आता सध्याचा लोड आपला असणार आहे घनसोली ते बेंगलोर. तर बघू आता, अजून पार्टी यायची आहे. लोडिंग मटेरियल अजून चालू झालेलं नाही, त्यानंतर करू शकतो. तिजोरीचा माल म्हणजे आपलं जे कबाट वगैरे असतात गोदरेजचे, असं लोड असणार आहे. आणि गाडी ओपन करावी लागते का काय ते बघू. आता बघू शकता, गाडी आपण दोन्ही गेटच्या मध्ये लावली अशी. इकडे कंपनीचं गेट आहे. आणि गेटच्या इकडे असं मध्ये अशी गाडी लावली आपण. लोडिंग चालू आहे आता. असे छोटे बॉक्स आहेत, मला वाटलेलं मोठं आहे, पण ओपन करायची गाडी खरं काय गरज नाही पडणार आहे आपल्याला. हे छोटे छोटे तिजोरे आहेत गोदरेजच्या. असा लोड होणार आहे. बघू चालू झाले, बघू शकता. मटेरियल हेवी आहे. गोदरेजचं मटेरियल म्हणजे हेवी असतंच. आणि सगळं गोदरेज ब्रँड आहे बघा. बघू आता कधी करतायत लोड, कारण मटेरियल तर हेवी आहे. तिजोरी छोटे आहे पण त्याचं वजन जास्त आहे. उचलतात हेवी बघा किती आहे. 3 जणांना उचलत नाहीत, म्हणजे एवढी छोटी आहे. 3 नाही, सॉरी, आता 4 जण आहेत, 4 उचलले. एवढी छोटी आहे पण हेवी बघा किती असेल ती. मित्रांनो, गाडी लोड झाले, अजून थोडे 2 तिजोरे बाकी होते. एवढे सगळे लोड झाले गाडी. 1 मिनिट जरा बाई. ह्या 2 आता आणलेत, त्या ट्रान्सफर करायचे आहेत क्रॉसिंगमध्ये. मित्रांनो बघू शकता, अंधार झाला आहे पूर्ण. संध्याकाळी 7 वाजले. 7 वाजेपर्यंत लोडिंग चालू. आणि प्रत्येक वेळी आपल्याला 7च वाजत आहेत. गाडी लोड केले, पॅक केले. पेपरची वाट बघते, पेपर भेटले ते निघू. चला मित्रांनो, काल आपली गाडी लोड करेपर्यंत संध्याकाळी झाली. आणि आपण विचार केलेला संध्याकाळी जेवायचं निघायचं, पण काल दिवसभर थकल्यामुळे इच्छा झाली नाही निघायची. तसंच झोपून गेलो जेवून. आणि सकाळी पण लवकर काही उठायचं झालेलं नाही. मग आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी पण आपण लवकर उठलेलं नाही, लेट उठलो साधारण. आणि आत्ता बघू शकताय दुपारचे 12:30 वाजलेत. आता आपण जेवतोय आणि जेवून लगेच निघू आपण 8 वेळ खूप झाला आहे. उद्या सकाळी गाडी 10 वाजता खाली करायची. चला. मित्रांनो, गाडी आपण पहिली कोल्ड स्टार्ट करून घेऊ. प्रत्येक गाडीला खरं तर लागू होतो, की बाईक असो, बस असो किंवा ट्रक असो. जेव्हा आपण दिवसाच्या सुरुवातीला गाडी जेव्हा चालू करतो, तेव्हा किमान स्टार्टर दिल्यानंतर गाडी किमान 5-10 मिनटं तरी आयडल रनिंगमध्ये ठेवली. त्याचा या फायदा आपल्याला इंजिनवरती होतो. गाडी आपण चालू केली. आता आयडल रनिंगवरती आपण असंच 10 मिनटं जरा ठेवू. चला, आयडल रनिंग झाले, निघू आता. चला, घनसोलीमधून आपण निघूया. सध्या आता आपण गाडीमधूनच काढणार आहे. शेन रोड कोपर खैरानी मार्गे. आपण आता बोनकोडे गावातून पाम बीच रोडच्या सिग्नलला आलोय. समोरच पाम बीच आहे. ह्या सिग्नलवरतून आपण राईड घेणार, सरळ पाम बीचमधून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेपर्यंत सरळ जाणार आहे. वाशिम नवी मुंबई विमानतळाला वळसा काढून पनवेलमधून सरळ एक्सप्रेसला जाणार आहे.
सध्या आपल्याला पाम बीचला ठिकठिकाणी असे सिग्नल लागणार आहे, पण आपल्याला हे ठिकठिकाणचे सिग्नल परवडतील, कारण सध्या तुर्भा नाका ते जवळजवळ नेरूळपर्यंत ट्रॅफिक दाखवतं आहे मॅपवरती. त्यामुळे आपण हा रस्त्याचा पर्याय निवडला आहे. तिथे सिग्नल लागतील पण रनिंग चालू राहील. तिथे अर्धा एक तास जवळजवळ जास्तच जाईल आपला ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे ह्या मार्गे आपण पटकन निघू आणि वरतून टोलही आपल्या वाचेल. सध्या आपण पोचलो मित्रांनो पनवेल JNPT रोडला आहे बघा, बघू शकता. हायवेने आपण निघालो आहे सरळ. आता पनवेलमध्ये बाहेर पडणार पळसपे फाट्याला. तिथून आपण एक्सप्रेससाठी परत जाणार आहे. तिथून पुढे आपल्याला डिझेल पण टाकायचं आहे. डिझेल सध्या रिझर्वला लागलं आहे. डिझेल फुल करू, एक्सप्रेसला क्रॉस चालू ठेवू. आता पनवेलमध्ये पोचलो आहे. रोडचा मला काय अंदाज येत नाही, कारण गाडी दमून चालले. त्यामुळे एकदा आपण काटा करून घेऊ, कारण 3.5 टनाच्या आसपास लोड आहे की काही आपल्याला कळावं लागेल. आणि आपल्या गाडीचा 300-600 पास होते विनाकारण बॉर्डरला गेल्या विषय नको. त्यामुळे आपण काटा करून घेऊ पाहिजे. एक्सप्रेसला लागतोय आपण. हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे. आणि हा सरळ गेलो तर आपण लोणावळा मार्गे निघू शकतो जुन्या हायवेने. हा सरळ आपला जुना हायवे. आणि इकडे लेफ्ट घेतलं की आपण एक्सप्रेस मार्गे जाणार आहे. घाटात आपल्याला काय मिळालं नाही, बघू पुढे घाट चढून वगैरे करू आपण. असं पण गाडी ओव्हरलोडच्या याच्याप्रमाणे 100-200 किलो वजन एक्स्ट्रा असेल, पण एकदा वजन कन्फर्म करून घेऊ काटा केला तर ते बरं राहील. लक्षात ठेवा नवीन माणसांनी जास्त या टर्निंगला गाडीचं स्पीड शक्यतो कमीच ठेवावं. एक्सप्रेसला बाहेर पडलो आपण मित्रांनो. साधारण आपली गाडी नवी मुंबई महानगरपालिकेच्या इथं रिझर्वला लागलेली आणि तिथून आपण रिझर्वमध्ये गाडी घेऊन आलो आहे. आणि आता बघू शकताय तुम्ही रिझर्वलाच आहे. आणि आपण पोचलो आहे आता फुटबॉलच्या इथे एक्सप्रेसला. जवळजवळ 45-50 किलोमीटरचं रनिंग करून गाडी आणली आपण रिझर्वमध्ये. आता डिझेल फुल करून टाकू पहिला, गाडीचं पण पोट भरू. करून घेऊ फुल आता. फुल करून टाकू, मध्ये टेन्शन नाही. बँगलोरपर्यंत फुल केले कट टू कट गाडी. 117 झालं आहे. 117.86 म्हणजे जवळजवळ 118 लिटर डिझेल बसलं आहे. 10,680 रुपयाचं डिझेल बसलं आहे. चला चालू करू प्रवास टाकून. आता आपण मीटर रिसेट करू म्हणजे आपल्याला ॲव्हरेजचा अंदाज घावेल, कारण आपल्याला काटा पण करायचा आहे. लोड किती आहे त्याचा कळायला लागतो. आपण रिसेट केला आहे. बघू आता ॲव्हरेज काढू आपण बँगलोरला पोचल्यानंतर. डिझेल टाकलं आहे. लोणावळा घाट चढायला सुरुवात केली आपण. घाट चढताना गाडीचं एवढं हे काय वाटत नाही, त्यामुळे लोड किती आहे त्याला अंदाज नाही. चला प्रवास चालू करू. एवढ्या दुपारची गाडी चालवणं चुकीचं आहे, कारण टेम्परेचर एवढं बाहेर आहे भयानक विचारू नका. रस्ता पण तापला आहे आणि आपली गाडी पण गरम जास्त होते. खरं तर आपल्याला लेट झालं त्यामुळे आपण निघालो. नाही तर दुपारच्या वेळी आपली गाडी 2 तासाचा ब्रेकच असतो कंपल्सरी. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत, 3 ते 4 कधी आपण कंपल्सरी गाडीला ब्रेक देतो दुपारच्या वेळेस. पण आज निघालोच आपण 12:30 वाजता, त्यामुळे आपण ब्रेक नाही घेऊ शकत. आणि उद्या सकाळी आपल्याला 10च्या आधी किमान 10 वाजता तरी आपल्याला पोहोचलंच आहे बेंगलोरमध्ये. तोपर्यंत हा मिसिंग लेन जो ब्रिज आहे नवीन तो होत नाही तयार. तोपर्यंत आपल्याला घाट चढणंच आहे. हा रस्ता चालू झाला
जवळजवळ खालच्या या अमृतांजन ब्रिजपासून ते खालच्या चढापर्यंत, खालच्या वळणापर्यंत पूर्ण जाम असतं. आज पूर्ण घाट मोकळा आहे. शेवटपर्यंत खालूनपासून ते वरपर्यंत पूर्ण घाट आपल्याला मोकळा भेटलेला आहे. हे लोणावळ्याचं सौंदर्य आहे. उन्हाळ्याचं पूर्ण ओसाड पडतं, पण पावसाळा आला की पूर्ण हिरवळ येते डोंगरात. मित्रांनो, आता तळेगाव टोलनाक्याला पोचलो आपण आणि 3 वाजलेत साधारण. जरा टोलनाका क्रॉस करून काहीतरी थंड घेऊ, कारण गरम खूप होत आहे. घसा पण कोरडा पडायला लागला आहे. पाणी पण आपलं संपलेलं आहे. जार पण संपलेला आहे पाण्याचा, भरून घ्यावा लागणार आहे आपल्याला. इथे भेटलं तर बघू, नाही तर पुढे बघू. टोल नाका क्रॉस करून आपण थांबलेलो आहे. हा टोल नाका क्रॉस केला आहे, थांबलो आहे. आणि समोर पाण्याचं आहे, तिथे पाणी भरून घेऊ आपण. जार घेऊ भरून, म्हणजे पुढच्या प्रवासाला आपल्याला जार भेटला आपल्याला भरायला. आणि इथे मशीन आहे. मशीनवरती लिटरला 1 रुपयाप्रमाणे लिटर पाणी येत आहे. तर ते 18 रुपयाचं आपण केलेलं आहे प्युअरवरती. आणि 18 रुपयेचं केलं आहे कारण आपल्याला बाटल्या देखील भरायच्या आहेत. अशा 1 लिटरच्या बाटल्याच्या भरून घेऊ आपण. 2 बाटल्या पण भरून घेऊ. आणि जार साधारण आपला 15 लिटरचा असावा. बघू किती बसते. आपण गाडी लावली तिकडे आणि इथं जार भरायला आलो. 18 रुपयाचं आपण ह्या केवरती केलेला. आणि बरोबर 2 लिटरच्या बाटल्या भरलेत आपण 2. आणि जार भरलेला आहे फुल थंड पाणी. आणि ही सोय चांगली केलेली आहे एक्सप्रेसला. टायर तापलेत का बघू. नाही, रेडियल टायर आहेत त्यामुळे तापत नाही जास्त. सध्या गाडीचं पोट भरलेलं आहे, डिझेल फुल केलेलं आहे. पाण्याचा जार घेतला आहे भरून. आता आपल्या काहीतरी खाण्याचं पोटाचं बघू. मॅडमने डबा दिलेला आहे सकाळी, भाजी चपाती करून दिली. पण आता भाजी चपाती खायची इच्छा नाही, कारण जेवण आलेलं आहे. आता काहीतरी हलकंसं बघू. इथे समोर वडापाव आहे, घेऊ तिथे थोडं खाऊ आणि निघू. असे गरम वडापाव काढायचे चालू आहेत. गॅस चालू आहे तिकडे. ताजे ताजे गरम वडे काढणार आहेत. 2 वडापाव खाऊ मस्तपैकी, चहा पिऊ आणि निघू, म्हणजे पुन्हा लवकर थांबायला नको. घेतलाय निघू, कारण बाकीच्या सगळ्या गाड्या इकडच्या गेल्यात. वडापाव खाऊन चहा प्यायचा विचार होता, पण सगळ्या बाजूच्या गाड्या गेल्या आणि असे वाटायला लागले आपली गाडी रस्त्याच्या मधोमध आहे. त्यामुळे वडापाव घेतला. आणि गरमी पण जास्त आहे, चहा नाही घ्यायचा, काहीतरी थंड घेऊ आणि पुढे निघू. स्टिंग घेतलाय, स्टिंगवर रट्टा मारू आणि निघू. हे पिणं चांगलं नाही खरं तर, पण आपण काही सारखं पित नाही. पण आज जरा जास्त हे होतं त्यामुळे घेतलं. जरा गरमी पण आहे खूप, कारण आता पुढचा ब्रेक आपला लवकर नसणार. चला, पुण्यात पोचलोय वाकडला. पुण्यात कधीही या, जोपर्यंत ऑप्शनल रिंग रोड बाहेरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला पुण्यातून हे ट्रॉफिकमधूनच जावं लागणार आहे. रिंग रोडचं काम चालू आहे, पण अजून तरी 4-5 वर्षे कसेही जातील. तोपर्यंत हे ट्रॉफिकमधून पुन्हा क्रॉस करेपर्यंत 1-1.5 तास कसाही निघतो या ट्रॉफिकमध्ये. चला, असो, प्रवास चालू आपल्याला ठेवायचा आहे. मित्रांनो, आपल्याला मुंबईमध्ये काटा करायचा होता, पण काटा काय गाडीचा करता आला नाही. ते चान्सच भेटला नाही. तिथे आता खेड शिवापूरला केला आहे. आणि काट्याचं वजन साधारण 6 टन 720 भरलेलं आहे. म्हणजे आपल्या गाडीमध्ये साधारण 3100 किलो लोड आहे. म्हणजे गाडी अंडरलोड आहे. बॉर्डरला पण जाऊ शकतो. खेड शिवापूरच्या हायवेलाच आहे आपण इकडे, बघू शकता.
तुळजाभवानी रिट्टो आणि काटाला आलो. मित्रांनो, वाटलं होतं गाडी आपली ओव्हरलोड असावी कदाचित, कारण टायरामुळे अंदाज आला नाही, पण ओव्हरलोड आहे, अंडरलोडच गाडी आपली. 3100 किलो माल आहे साधारण, म्हणजे बरोबर आहे, जास्त ओव्हरलोड नाही गाडीमध्ये. अंडरलोड असल्यामुळे आता काय बिंदास आपण बॉर्डरने जाऊ शकतो, कोल्हापूर बॉर्डरला काट्यावरती पण काही इश्यू येणार नाही, कारण आता आपण काटा केला आहे, त्यामुळे आपण मोकळे झालो आहे, फ्री झालो आहे, टेन्शन नाही कसलं आता की ओव्हरलोड आहे की नाही याचं. चला मित्रांनो, 5:30 वाजलेत आणि आता आपण पारगाव खंडाळ्याला पोचलो आहे. समोर बघू शकता आपला खंडाळा घाट चालू होतोय. आणि हा समोर नवीन रस्त्याचं काम चालू आहे. गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणेच बघा, आपलं हा रस्ता एकदा चालू झाला की घाटाचं सेक्शन आहे, ज्यामुळे गाड्यांच्या इंजिनवर ताण येतो आणि वेळ पण आपल्याला खूप लागतो. ती वाचेल तिथे काहीतरी अपघात झालाय वाटतं. तमिळनाडूची गाडी आहे आणि कचरा भरलेला आहे, कागदांचा कचरा आहे सगळा. गाडी बॅरिगेट सोडून खाली गेले खड्ड्यामध्ये, रात्री गेलेले वाटतं, बघू शकता. ज्यावेळी आपण सकाळी 5 वाजता घरातून निघतो, त्यावेळेस आपण दुपारी 12-1 वाजता साधारण ह्या स्पॉटला पोचतो, खंडाळा घाटाच्या पायथ्याला. त्यावेळेस आपण काय करतो, 1 वाजलेले असेल तर दुपारचे पुढे सागर राब आहे, तिकडे गाडी थांबवून जेवतो आणि 2 तासाचा ब्रेक येतो, म्हणजे गाडी पण थंड होते आणि आपल्याला पण रेस्ट भेटतो. पण आज घरातूनच आपण 12:30 वाजता निघालो आहे, त्यामुळे आज आपल्याला काय ब्रेक घ्यायचा नाही कुठे. अजून एखादा ब्रेक बहुतेक झाला तर चहासाठी होऊ शकतो, त्यानंतर रात्रीच थांबू. पण गाडी सकाळी दुपारी चालू केले, ती अजून काय बंद केलेली नाही आपण. बघू शकताय घाटाचा चढ किती आहे आणि या साईडला आपला नवीन आहे, त्याच्यावरून अंदाज येतो तुम्हाला बघा की गाडीला किती ताकद जास्त लावावं लागत असेल, डिझेल किती वाढत असेल. एकदा काय तो नवीन रस्ता चालू झाला की हा घाट चढायचा वेळ खूप वाचेल आणि डिझेलही कमी खाईल. आणि महत्त्वाची म्हणजे गाडीची ताकद कमी लावावं लागेल, इंजिनवर जास्त जोर येणार नाही. आता किती वेळ लागतोय बघू तो काम पूर्ण होण्यासाठी. एक लाईन तर यायची उतरायची, घाट उतरायची लाईन चालू आहे, फक्त आता जातानाची लाईन एकदा चालू झाली म्हणजे मजा येईल. सातारा आणेवाडी टोल नाका. मित्रांनो, संध्याकाळचे 9 वाजलेत, बरोबर 9 वाजलेत बघा, 1 मिनटं कमी आहे, 8:59 झालेत. आता आपण बॉर्डरजवळ पोचलो आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला. सकाळी 12:30 वाजता आपण निघालेलो आणि आत्ता वाजलेत 9, म्हणजे जवळजवळ 9 तास आपण रनिंग ठेवलं आहे गाडीचं.
आपण गाडी काही बंद केली नव्हती. दुपारी चहाचा ब्रेक घेतलेला, नाश्त्याचा चहाचा, तेवढंच 10 मिनटं. पण तेव्हा पण गाडी चालूच होती, गाडी काही बंद नव्हती. आता बॉर्डरला पोचलो आपण. 9 तासामध्ये आपण साधारण 415 किलोमीटरचं रनिंग क्रॉस केलं आहे. म्हणजे सरासरी बघायला गेलं तर म्हणू शकतो 100 किलोमीटरसाठी 2 तास अशा प्रकारे बोलू शकतो. बॉर्डरला आलो आहे. नेहमीप्रमाणे आज पण बॉर्डर मोकळीच आहे, म्हणजे नंबर लवकर येईल. चांगली गोष्ट आहे. लावू नंबरला, मोकळी आहे त्याचा फायदा घेऊ, पटकन निघू. काट्यावरती आपला नंबर आलाय. आता बघू काट्यावरती वजन किती भरते आपलं. कारण सकाळ आपण खेड शिवापूरला जेव्हा दुपारी काटा केला त्यावेळेस आपलं 6,768 असं काहीतरी होतं. म्हणजे 6 टन 700 किलोच्या आसपास होतं आणि वरतून 70-80 किलो असं होतं. आता बघू इथे काय दाखवत आहे. बरोबर तेवढंच दाखवत आहे. डिझेलचं कमी झालं असेल. मित्रांनो, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर क्रॉस केल्यानंतर हा पहिला टोल आहे कोगनोली. आता ह्या टोल नाक्याच्या पुढून, म्हणजे हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर आपल्याला वर्दीचं कारण सांगून पैसे काढण्याचं काम केलं जातं. त्यामुळे आपण ह्या टोल नाक्यानंतर खाकी वर्दी घालावी. आपल्याला पण चेंज करायची आहे. बघू आपण पुढे. आता विचार आहे आता थांबायचं नाही. कोकोच्या पंपावरती आपल्याला थांबायचं असं, पण थोडी रेस्ट करायची आहे, जेवायचं आहे. कारण आपल्याला मॅडमांनी डबा दिला आहे सोबत, टिफिन भाजी चपाती, तो पण खायचा आहे. तो खाऊन घेऊ आणि तिथेच वर्दी पण चेंज करू आपण. आता 3-4 किलोमीटर पुढेच आहे कोकोचा पंप, तिथं आपण थांबू. RTO बॉर्डर क्रॉस करून आपण पुढे आलो. आता पुढे भारतचा कोकोचा पंप आहे. इथे आपण गाडी लावू साईडला जरा, पंपावरतीच थोडं फ्रेश वगैरे होऊ. भाजी चपाती आणले सोबत, ती खाऊन घेऊ आणि अर्धा 1 तासाचा ब्रेक घेऊन पुन्हा प्रवास चालू करू. भारत कोको पंप. पंपावर गाडी लावली कोकोच्या साईडला आणि आता फ्रेश होऊ थोडं आणि भाजी चपाती खाऊन घेऊ. एका साईडला गाडी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. गाडीला पण थोडा आराम भेटेल आणि आपण पण रेस्ट करू. गाडी एका साईडला दाबलो, गाडीत येऊन बसलो आहे. जेवणाचा डबा काढलेला आहे आणि आता बघू शकता भाजी आपली अख्खा मसूर आहे मस्तपैकी. चपात्या आहेत. चपात्या किती दिलेत, संपणार आहेत की नाही की ते पण माहिती नाही. जवळ 7-8 चपात्या दिले आहेत. एवढ्या कोण खातं. अख्खा मसूर दिलेला आहे भाजी. जेव पोटभर निघू. मित्रांनो 10:24 झालेत, म्हणजे 10:30 झालेत जवळजवळ. आणि वर्दी पण चेंज केले. 1-1.5 तासाचा ब्रेक घेतला आपण. 1.5 तासाच्या ब्रेकनंतर आता गाडी स्टार्ट केली आणि निघायचं चालू आहे. कारण झोपायचा विचार होता पण झोप येईल असं वाटत नाही मला. त्यामुळे प्रयत्न करू पुढची रनिंग करू कवर आणि चालू ठेव प्रवास. जो पण झोप येत नाही तोपर्यंत कवर करायचं. कारण आपल्याला सकाळी पोचायचं अजून 590 किलोमीटर आहे. म्हणजे 12 तासाचं अजून नाही म्हटलं तर रनिंग शिल्लक आहे आपल्याकडे. त्यामुळे जमेल तेवढं पळायला लागेल. 3:30 वाजलेत साधारण. आपण हुबळी बायपासला आहे आणि इकडं बघू शकता पाऊस झाला आहे. नशीब आत्ता पाऊस नाही सध्या. सगळीकडे चिखल चिखल झालेला आहे. नक्की काय म्हणायचं या पावसाला. अवकाळी पाऊस आहे नुसता. फेब्रुवारी महिना चालू आहे, पाऊस येतोय. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 2:30 आणि आपण पोचलोय बंकापूर टोल नाक्याला. झोप यायला लागले. गाडी लावू साईडला आपण, जास्त पण ताण घ्यायचं नाही. टोल नाका क्रॉस करू आणि थांबू. सकाळचे 7 वाजलेत. आपण आहे राणीबेन्नूरला.
मस्त 2 तासाची झोप झाल्यानंतर फ्रेश वाटतंय. क्लायमेट पण एकदम क्लिअर. चित्रदुर्ग 11:15 वाजले सकाळचे. आजचा दुसरा दिवस. सध्या आपण टुक्कूरला पोचलो आहे. अजून साधारण 60 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. म्हणजे 1 तासाभरात पोचेन. जर ट्रॅफिक लागलं तर 1-1.5 तासामध्ये आपण पोचू लोकेशनला. नीलमंगलाला पोचलो आपण. लवकर पोचू आता बेंगलोरमध्येच. ट्रॅफिक फक्त लागलं नाही पाहिजे आपल्याला. बेंगलोरला रोडची कामं जोरदार चालू आहेत. फक्त एकदा कामं लवकर झाली तर बरं होईल. सकाळी फ्रेश झालो आहे तरी पण अवतार बघू शकता प्रवासाने किती खराब आहे. असं वाटतं आंघोळ पण नाही केलेली काय. जवळजवळ 24 तास होत आलेत. 24 तासामध्ये 3 तास आपण ब्रेक घेतलेला. म्हणजे टोटल 3 तासाचा आराम केला आहे. आणि 24 तास लागणार आहे आपल्याला पोचायला. बघू शकताय रनिंग चालूच आहे अजून. चला तेव्हा प्रवास चालू. अजून थोडा वेळ पोचू नंतर. नीलमंगला टोल रोडला लागलो आपण. आता हा 8 किलोमीटरचा पट्टा निवांत आपल्याला बिना सिग्नल बिना ट्रॅफिकचा लागेल. टॉप टाकायचा आणि सुसाट निघायचा. ते नाईस रोड स्टार्ट होतो तिथपर्यंत आपल्याला मोकळाच रोड भेटेल. चला मित्रांनो लोकेशनला पोचलो आपण बँगलोरमध्ये. हां चलो. गाडी पोचवली इथे. आता जरा जेवणाचं नियोजन करू. बघू 3 व्हीलर आहे आपल्याकडे. 3 व्हीलरवरतून जेवण्याचं साठी हॉटेलला जाऊ आपण. इलेक्ट्रिक बाईकवरतून आपण चाललो आहे हॉटेलमध्ये आता जेवणाच्या प्लॅनिंगसाठी. काय नाम काय आपलं? मनीबाईसोबत चाललो आहे. पुढे चढ आहे सर. मस्त आहे इलेक्ट्रिक बाईकची राईड चालू आहे सध्या बेंगलोरमध्ये. गाडी आपण लावली आहे तिकडे शॉपच्या इथे आणि जेवायला चाललो आहे आपण. चला त्या एकदा हॅलो स्टोअरचं. आणि असंच आपण जेवणाचं हे करायचं आहे. जेवणाचं पार्सल घेऊन जाऊ आपण. 3 व्हीलरवरतून यांचे पुठ्ठे याचे आणलेत. ते स्क्रॅपला देऊ येते बेंगलोरमध्ये. आणि तसंच आपल्याला तो हॉटेलला घेऊन जाईल. मित्रांनो गावच्या ठिकाणी शेतीमध्ये आपले किंवा छोटं मोठं सामान आणण्यासाठी चांगले आहे इलेक्ट्रिक बाईक. दुधाची डिलेवरी वगैरे करू शकतो. मित्रांनो गाडी खाली करायचं आपलं चालूच आहे. जवळजवळ बऱ्यापैकी झाले. 80% गाडी खाली झालेली आहे. आणि गाडीमध्ये सध्या बघू शकता 4 ते 5च बॉक्स शिल्लक आहेत. एवढी गाडी खाली झालेली आहे. गाडी पूर्ण खाली झाली. एवढे बॉक्स आणलेले आहेत. अर्धे बॉक्स वरती गेलेत. त्यांच्या 4थ्या माळ्यावरती गोडाऊन आहे पूर्ण. आता 4-5 शिल्लक राहिलेत. 4-5 शिल्लक झाले. ते पण खाली झाले की गाडी खाली होईल. आणि आपल्याला परत आज संध्याकाळी नावाशेवासाठी लोडिंगला जायचं आहे. ते यशवंतपूरच्या इकडे आहे. जवळ इथून 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. परत ट्रॉफिक व्हायच्या आधी आपण लवकर गेलेलं बरं. निघा आता पटकन खाली करून घेऊ यांच्याकडून. आणि पुढच्या परतीच्या प्रवासासाठी दुसरा लोड करू. मित्रांनो आपली गाडी खाली झाली. बेंगलोरचा माल खाली झालेला आहे. बघू शकता शोरूमचा सगळा माल होता गोदरेजचा. गाडी खाली केली आणि आता आपल्याला लोडिंगला जायचं आहे यशवंतपूरला. JNPTचा माल आला आहे लोड. तर सध्याचा प्रवास आपला इथं संपत आहे. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.